खरं तर आझाद मैदानावरती बसायला जागा नाही आहे, त्यामुळं सकाळपासूनच हे जे मराठा आंदोलक आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर गर्दी करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर गर्दी केल्यानंतर तिथूनही पोलिसांनी या आंदोलकांना तिथनं चौक मोकळा करण्याची, जागा मोकळा करण्याची विनंती केली आहे। असं असताना मोठ्या प्रमाणात गर्दी ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या पुढे झाली होती आणि जे आंदोलक मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये राहिलेले आहेत, ज्या आंदोलकांनी मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये रात्री मुक्काम केला होता, ते आंदोलक आपल्या गाड्या मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये सोडून रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये पोहोचत आहेत। अगदी आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल याच्या समोरच्या बाजूलाच आझाद मैदान हे आंदोलन स्थळ आहे, मात्र आंदोलन स्थळाला जागा नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा पुढचा मुंबई महानगरपालिका मैदानापुढचा जो चौक आहे, हा चौकसुद्धा आंदोलकांनी भरला आहे। या आंदोलकांना बाहेर पडायला जागा नाही आहे, त्यामुळं आता हे आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आपण पाहतोय आता आतमध्ये संपूर्ण टर्मिनल जे आहे हे टर्मिनल या आंदोलकांनी आता भरून गेले। खरं तर मुंबईचा चाकरमानीसुद्धा याच मार्गाने रेल्वेच्या माध्यमातून या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये येत असतो। या चाकरमानांनाही सुद्धा या स्टेशनमध्ये उतरताना थोडा अडथळा होतोय। आंदोलकांना बाहेर पडायला जागा नाही आहे, मैदानामध्ये बसायला जागा नाही आहे। स्टेशनच्या बाहेर जी मोकळी पेस आहे ही पेससुद्धा भरून गेली आहे, त्यामुळं आता मुंबईच्या कानाकोपऱ्यातून जे आंदोलक रात्री मुक्कामी थांबले होते ते आंदोलक या ठिकाणी पोहोचत आहेत, मात्र त्यांना बाहेर पडता येत नसल्यामुळं या आंदोलकांनी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्येच गर्दी करायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहू शकताय हे आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेत, घोषणा देत आहेत, नाचत आहेत, नाचून कुठेतरी हे आंदोलक आपला रोष या ठिकाणी व्यक्त करतायत। सरकारच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं यासाठी हे आंदोलक जे आहेत हे आता आपलं नाचून या ठिकाणी सरकारला लक्ष देण्याचा प्रयत्न करतायत। अशा पद्धतीने आपण पाहू शकताय या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये बाहेर जाणारी गर्दी असल्यामुळे आंदोलक सगळे आता या ठिकाणी जमा झालेत। मी दाखवू शकतो, मी कॅमेराला विनंती करतो, आपण पाहू शकताय या ठिकाणी हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे आणि हे जे समोर टर्मिनल आहे हे या ठिकाणी आंदोलकांनी खचाखच भरून गेले। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आंदोलकांची संख्या एवढी मोठी आहे की त्यापुढे पोलिसांचाही काही चालत नाही आहे। खरं तर जे आझाद मैदान आहे, आझाद मैदानावरती आंदोलकांना बसण्याची सोय नाही, तिथे पाणी साचलं होतं, चिखल झालेला आहे, त्यामुळे आणि जी मोकळी जागा आहे ती जागा ही आंदोलकांनी पूर्ण भरून गेली आहे। आझाद मैदानाच्या बाहेर, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर, मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर संपूर्ण आंदोलक जमा झालेत। याही भागामध्ये आंदोलकांना थांबण्याची जागा नाही, त्यामुळे आता हे सर्व आंदोलक जे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत।